नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मी संजय कुलकर्णी. नाट्यछंद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार. तो विषय नाटकासंबंधाचा नाही, त्या व्यावसायिक नाटकाबद्दलचा पण नाही. तो विषय आहे एका कार्यक्रमाचा, जो कार्यक्रम मी पाहिला आणि मी धन्य झालो. महाराष्ट्रातील अग्रगण्य संगीत संयोजक आप्पा वडावकर यांच्या मातोश्रींचा, म्हणजेच नना उर्फ नलिनी रामचंद्र वडावकर यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम तो होता. आप्पांनी मला त्याचं आमंत्रण दिलं होतं आणि आमंत्रण दिल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो. एखादी जन्मशताब्दी ज्याला साजरी करतात किंवा ते असे अनेक जन्मशताब्दीचे कार्यक्रम पाहिलेत, परंतु हा कार्यक्रम त्या कार्यक्रमाहून वेगळा होता, आगळा वेगळा होता असं मला म्हणावं लागेल. 30 जून मुंबईत भयंकर पाऊस पडत होता. मुंबई जलमय झाली होती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात तो कार्यक्रम असल्यामुळे त्या परिसरात जाताना ट्रॅफिक इतका जाम होता की मला वाटलं मी त्या ठिकाणी पोहोचतोय की नाही. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात मी गेलो आणि बघितलं तर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला होता. विचार केला, हा तर जन्मशताब्दीचा कार्यक्रम आहे आणि तो सुद्धा आप्पा वडावकरांच्या मातोश्रींचा, म्हणजे त्यांचे कुटुंबीय फक्त त्या कार्यक्रमाला हजर असतील, परंतु काय सांगू, संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. मग मला असं वाटलं की ही जी सगळी मंडळी आलेली आहेत, कशासाठी आली, त्यांचं कारण काय असावं. आणि ज्या वेळेला तो कार्यक्रम सुरू झाला आणि कार्यक्रमानंतर म्हणजे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर प्रत्येक संगीत गायकांनी गायिकांनी जे काही त्यांचं मनोगत मांडलं ते ऐकल्यावर मात्र मी भारावून गेलो. मित्रांनो, त्या कार्यक्रमात माधुरी करमरकर, उत्तरा केळकर, डॉक्टर अपर्णा मयेकर, अर्चना गोरे, विद्या करंदीकर आणि मिलिंद इंगळे, मंदार आपटे, मधुकर गोळांबे, अशोक हंडे, महेंद्र पवार आणि स्वप्नील बांदोडकर अशी दिग्गज मंडळी होती. आता ही सर्व मंडळी या कार्यक्रमाला आल्यामुळे त्या कार्यक्रमाची शोभा वाढली होती. मित्रांनो, जन्मशताब्दी ही आप्पा वडावकरांच्या मातोश्रींची होती, परंतु ती मंडळी प्रेमानं, म्हणजे ननाच्या प्रेमानं आलेली होती. आप्पा वडावकरांच्या मातोश्रीला सर्वजण नना म्हणतात आणि त्या सर्वांना त्या दिवसापर्यंत ननाचं नाव काय हे माहीत नव्हतं. परंतु ज्या वेळेला मोठ्या फ्लेक्सवर नलिनी रामचंद्र वडावकर असं लिहिलं होतं, त्याच वेळेला त्या सर्वांना ननाचं नाव कळलं. मित्रांनो, आप्पा वडावकर सखाराम कीर रोडवर असलेल्या अनिल कुंज या बिल्डिंगमध्ये इमारतीत राहत होते. ते ग्राउंड फ्लोअरला होते आणि त्यांचे वडील राम वडावकर हे सुद्धा संगीतकार होते. त्याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर प्रभाकर पंडित हे संगीतकार होते. प्रभाकर पंडित या संगीतकारांकडे ही जी सगळी मंडळी आहेत ती येत होती. त्यांच्या सिटिंग त्या तिथे होत होत्या. परंतु प्रभाकर पंडितांचे दुसऱ्या मजल्यावरचे जिने चढायच्या अगोदर ते ननाच्या घरी जायचे आणि ननाच्या घरी गेल्यानंतर ननाबरोबर मनसोक्त गप्पा मारायचे. आणि विशेष म्हणजे ननाने एका टेबलावर लाडवाचा डबा ठेवला होता. गप्पा मारता मारता ही मंडळी लाडू फस्त करायचं. नना अजिबात चिडायची नाही. लाडू संपल्यावर पुन्हा दुसरे लाडू आणून
त्या डब्यात भरायचे. अशा रीतीने ती मंडळी ननाच्या प्रेमात पडली आणि ननाने पण त्यांना प्रेम लावलं. मित्रांनो, हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम आपसूक मिळत नाही. त्या ननाने काहीतरी केलं असेल म्हणून ही मंडळी त्यांच्याकडे येत होती, जात होती. आणि ती ज्या वेळेला येत होती त्यावेळेला त्यांचे जे पूर्वीचे दिवस होते, आता ते ज्येष्ठ श्रेष्ठ गायक गायिका झाल्यात, परंतु त्यांचा जो काळ होता त्यावेळेला ननाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले असतील, हे मी काळजीपूर्वक सांगतो. मित्रांनो, या सर्व मंडळीमध्ये आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय सल्लागार भाऊ तोरसेकर हे सुद्धा आलेले होते. आता भाऊ हे त्या ननाकडे पडलेले असायचे असे ते म्हणतात आणि त्यांना नकळतपणे त्यांना दुसरी आई ननाच्या रूपाने मिळाली होती. आणि तिथे असल्यानंतर बसल्यानंतर किंवा त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर भाऊनी त्यावेळेला जम्बो जेट हे जे गाणं, जे रॅप गाणं आहे, ते त्यांनी त्यावेळेला तिथे लिहिलं असं ते म्हणतात. आणि ते गाणं जे आहे जम्बो जेट हे गाणं पिकनिकला इतकं लोकप्रिय झालं की अजूनही कोणीही पिकनिकला जाताना ते गाणं म्हणताना दिसतात. त्या भाऊनी त्यांच्या आठवणी अनेक सांगितल्या. ते असे म्हणाले की रक्ताची नाती जपायला लागतात आणि ननाने रक्ताची नाती निर्माण केली आणि आम्हाला तिनं प्रेम दिलं. काय असं माहिती मित्रांनो, नाती जी आहेत ना ती जपावी लागतात. ननाने ती जपलेली होती. तिने ओढून नाती आणलेली होती असं नाही, तर तिने नाती आपली निर्माण केली. हेच त्या ननाचं वैशिष्ट्य आहे. भाऊ तोरसेकर म्हणाले की जे नना आहे हिचं प्रेम आम्हाला जसं मिळालं तसा धाक सुद्धा मिळाला आणि आज जो कोणी मी आहे तो केवळ ननामुळे आहे असं ते प्रामाणिकपणे सांगतात. आणि हाच भाऊ तोरसेकरांचा मोठेपणा आहे. मित्रांनो, त्याच इमारतीमध्ये जिन्याच्या बाजूला एक इस्त्रीवाला भैया होता. आता त्या इस्त्रीवाला भैयाला गोविंद हा मुलगा होता. गोविंद शाळेत जायचा. शाळेत गेल्यानंतर शिकल्यानंतर तो महाविद्यालयात जाऊ लागला आणि त्यावेळेला त्या गोविंदला सुद्धा ननाची माया लाभली. ननाने त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं आणि म्हणता म्हणता हा गोविंद त्यांनी डॉक्टरेट म्हणजे PhD मिळवली. आणि तो सुद्धा गोविंद या समारंभाला आला होता आणि त्यांनी ननाबद्दल जे काही शब्द सांगितले किंवा मनोगत मांडलं ते मला खरोखर काळजाला भेटलेला आहे. हा गोविंद डॉक्टर गोविंद निर्मळ झाला आणि आज तो देशामध्ये अनेक भाषणं देत असतो. मला अजूनही त्या कार्यक्रमामध्ये एक दिसलेलं वैशिष्ट्य असं आहे की रंगमंचावर जी वादक मंडळी होती ती सर्व वादक मंडळी ननाच्या सहवासात आलेली होती आणि म्हणून प्रत्येक जण त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यात विशेष उल्लेख करायचा तर महेश खानोलकर आणि ज्ञानेश देव या दोघांचा. विशेष म्हणजे बासरी वादक विजय तांबे आणि स्वप्नील कुलकर्णी हे सुद्धा त्या कार्यक्रमाला विशेष करून आले होते. आणि ढोलकी वाजवणारे माधव पवार आणि महेंद्र शेडगे हे जे आप्पांचे अगदी जवळचे मित्र आहेत ते सुद्धा त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. अजून एक मला गोष्ट आठवली आणि अजून एक मला गोष्ट तिथे कळली ते म्हणजे मराठी भाणाचे जनक अशोक हंडे आणि महेंद्र पवार यांचा सगळा दिवस त्या काळात ननाकडे गेला. ते दोघे गप्पा गोष्टी करायचे आणि त्या गप्पातून अनेक बडबड गीतं त्यांनी लिहिली, वात्रटिका लिहिल्या. त्यातलं एक सायनाया सायनाया हे जे अशोक हंडेचं गाणं मंगलगाणी दंगलगाणीमध्ये आहे ते इतकं लोकप्रिय झालेलं होतं की अजूनही ते कार्यक्रमात लोकांना वन्स मोर मागतात. ते गाणं, ते बडबड गीत अशोक हंडेनी त्या ननाच्या घरी लिहिलं. म्हणजे मला तुम्ही सांगा त्या मंडळींची ननाबरोबर किती जवळीक होती. मित्रांनो, अशी आई प्रत्येकाला मिळते असं नाही. ज्यांना मिळाली आहे त्यांना चांगले दिवस आलेले आहेत. परंतु ज्या वेळेला ही श्रेष्ठ गायक आणि गायिका ननाबद्दल आपलं प्रेम व्यक्त करतात आणि सांगतात की केवळ ननाच्या प्रेमापोटी आम्ही जन्मशताब्दी कार्यक्रमात आलो, त्यातूनच सगळं दिसून येतं.
मित्रांनो, भाऊ तोरसेकर असे म्हणाले की ननासारखी आई आणि ननाने जे संस्कार केले ते संस्कार पुढच्या पिढीला द्यायला पाहिजेत आणि म्हणून ननाला मी महत्त्व देतो. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेवटी एक 10 वर्षाचा मुलगा, अप्रतिम त्यांनी कॉस्ट्युम वेशभूषा केली होती, गोरापान मुलगा आयान त्याचं नाव, तो आपल्या पणतीबद्दल म्हणजे पणती नाही, पणजीबद्दल त्यांनी अस्खलित इंग्रजीमध्ये जे भाषण केलं, अहो ते भाषण त्यांनी स्वतः लिहिलं होतं. असं जेव्हा मला कळलं त्यावेळेला त्या मुलाला मला हॅट्सऑफ करावेसे वाटतात. कारण वडावकरांचे संस्कार, ननाचे संस्कार आणि ननाची जे कुटुंबीय आहे त्यांचे संस्कार त्याला मिळाले. त्यामुळे त्या मुलाचं भाषण मी कदापि विसरू शकणार नाही. मित्रांनो, शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी म्हणे आप्पा वडावकर, संजीव वडावकर, संध्या पवार हे जे 3 भावंड आहेत, ही जी 3 मुलं नानाची होती, त्यांनी आणि त्यांची नात श्वेता वडावकर यांनी जम्बो जेट हे गाणं म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. ज्यावेळेला कार्यक्रम संपला त्यावेळेला सगळ्यांच्या चेहऱ्याकडे मी बघितल्यानंतर मला जाणवलं की आज ते सर्वजण ननाच्या आठवणीने तृप्त झालेले आहेत. आणि म्हणून मी ज्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातून बाहेर पडलो आणि माझी ज्यावेळेला गाडी स्टार्ट केली त्यावेळेला पाऊस धो धो पडत होता, परंतु मी ड्रायव्हिंग करताना मला ननाच्या आठवणी डोळ्यासमोरच होत्या आणि त्यांचे शब्द, भाऊ तोरसेकरांचे शब्द सारखे सारखे आठवत होते, मला हॅमर करत होते. कारण अशी नाती जपायला पाहिजेत आणि ननाचे संस्कार जे केलेले आहेत ते पुढच्या पिढीला उमगले पाहिजेत, म्हणून काहीतरी करायला पाहिजे ही भावना माझ्या मनात होती. मित्रांनो, हा विषय आज मी जो मांडलाय तो वेगळा मांडलाय. तुम्हाला जर आवडला असेल तर त्याला मला प्रतिक्रिया सांगा, तुमच्या प्रतिक्रिया मला द्या. त्यामुळे काय आहे की मी असे अनेक विषय मी तुमच्यासमोर मांडत जाईल. आज इथेच थांबतो. नमस्कार.